नमस्कार भावांनो, माझं नाव कृष्णा पुजारी. स्वागत करतो मी तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कृष्णा ग्राफिक्स. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. ही जी डिझाईन आहे ही आपण म्हणजे फोटो फ्रेमची डिझाईन आहे. तर ही तुम्हाला मी आता डिझाईन दाखवतो व याची प्रिंट काढलं ही कशा प्रकारे दिसेल हे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा भावना बा, या ठिकाणी आपण याची प्रिंट देखील मारलेली होती. तर मग ज्या आपण कस्टमरला डिझाईन दिली व त्यांनी स्वतःहून प्रिंट मारून घेतली. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा बॅनर म्हणजे कसा बनायचा, आहे कसं द्यायचं हे आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला एका ॲपची गरज लागेल, ज्याचं नाव फोटो एडिटर. तो ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती मिळून जाईल. वाटतं मी तुम्हाला आता थांबा दाखवतो तो ॲप कसा आहे. तर भावना बा, आपल्या तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला एक ॲप सर्च करायचं आहे, त्याचं नाव आहे फोटो एडिटर. तर भावना बा, तुम्हाला मी आता तो जो ॲप आहे तो या ठिकाणी दाखवतो. कुठं गेला आपला ॲप. हां, हे बा भावना बा, अशा प्रकारचा जो आपला ॲप आहे. तर भावना बा, हा आपला ॲप आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर हा ॲप आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला 4थ्या नंबरचा जो ऑप्शन आहे न्यू, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. व तुम्हाला म्हणजे ज्या साईजचा तुम्हाला बॅनर असेल त्या साईजचा तुम्ही म्हणजे तो इकडं ती साईज तुम्हाला टाकावी लागेल. 10x13ची डिझाईन बनवत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते जे असेल तुमची साईज वगैरे टाकून घ्यायची व इथे हे जे PX म्हणून जे ऑप्शन आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावे लागेल. कारण जर तुम्ही इंचेसमध्ये घेतलं तर तुम्हाला म्हणजे जरा म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार. त्यामुळे तुम्हाला आपलं हे जे PX आहे यात हेच तुम्हाला म्हणजे ही सेटिंग ठेवायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला तर बघा भावना, या म्हणजे आपला जी साईज वगैरे टाकलं आहे बघा, काय अशा प्रकारचं म्हणजे व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड ओपन होईल. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड ओपन करून दाखवतो. आपला हा जो बॅकग्राऊंड आहे तो या ठिकाणी मी ओपन केलेला आहे. तर या ठिकाणी म्हणजे तुम्हाला फक्त लावून घ्यायचं आहे. तर हे जे बॅकग्राऊंड आहे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमच्या फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, मी म्हणजे माझा जो बॅकग्राऊंड आहे तो मी या ठिकाणी फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून घेतला आहे. बघा, आपला हा जो बॅकग्राऊंड आहे हा काय अशा प्रकारचा आहे. तर यानंतर तुम्हाला म्हणजे जो तुम्हाला पहिला जो म्हणजे जो आपला बॅकग्राऊंडला जो फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा. तर मी या ठिकाणी माझा जो पहिला म्हणजे मॉडेलचा पिक आहे तो या ठिकाणी मी टाकून घेतो. तर बघा, माझा मॉडेलचा पहिला फोटो हा आहे बघा भावांनो. तर या ठिकाणी बघा, मी सर्वात आहे तुम्हाला या ठिकाणी हा जो फोटो आहे तो ॲडजस्ट करून घ्यावा लागेल. तो ॲडजस्ट करून घेतल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी त्या लॉक करावं लागेल. जर तुम्ही लॉक नाही केलं तर मग तो फोटो बघा असं हलणार भावना. तर मग त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी हा जो फोटो आहे तो या ठिकाणी लॉक करून घ्यायचा आहे. तर भावांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसे बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी आपला हा जो मॉडेलचा पहिला फोटो आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केलं, या ठिकाणी खाली बघा आपले हे जे 5 ऑप्शन दिसत असेल त्यापैकी 4थ्या नंबरचं जे 3 लाईन आहे त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक करून बघा, पहिल्या नंबरचा आपला ऑप्शन आहे ब्लेंड मोडवरून, त्या ब्लेंड मोडवर क्लिक करायचे. ते क्लिक केलं आहे बघा, तुम्हाला एकदम शेवटला जाऊन लुमिनोसिटीचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. तर बघा भावना, जसं तुम्ही तो जो ऑप्शन सिलेक्ट केला तर आपल्या फोटोला इफेक्ट बसलेला आहे. तर वॉटरसाहेब तुम्हाला एकदा वापस दाखवतो बघा भावना. बघा, आपला इफेक्ट मारल्यानंतर तो इफेक्ट मारला आधी साहेब असा आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हालाही म्हणजे इफेक्ट तुम्हाला ज्या फोटोला इफेक्ट मारायचं आहे तुम्ही मारू शकता. या ठिकाणी मी आता म्हणजे माझा जो दुसरा फोटो आहे तो या ठिकाणी ओपन करतो. तर तुम्हाला म्हणजे सेम प्रोसेस करायची भावना. तुम्हाला तो जो मॉडेलचा फोटो तो आधी फुल स्क्रीनमध्ये लावून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता मी हा फोटो लावलेला आहे भावना. तर 1 मिनटं नेट बंद करतो. या ठिकाणी मी लावलेलं आहे व आता याची पण सेम प्रोसेस आहे. आपल्या 4थ्या नंबरच्या ज्या 3 लाईनचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं व इथं ब्लेंड मोडचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून एकदम शेवटचा लुमिनोसिटीचा इफेक्ट द्यायचा आहे. या ठिकाणी बघा, या फोटोला देखील मी लुमिनोसिटीचा इफेक्ट दिला आहे. व त्यानंतर तुम्हाला ही जी इकडे फोटो आहे त्या फोटोचा इथं लॉक करावं लागेल. अन्यथा तो म्हणजे तो फोटो जो आहे तो म्हणजे हालचाल करून. तर या ठिकाणी आपला म्हणजे जे इफेक्टचं काम झालं आहे. यानंतर आपला जो मेन फोटो आहे तो फोटो या ठिकाणी मी आता तुम्हाला लावून दाखवतो. तर या फोटोला तुम्हाला काय इफेक्ट वगैरे मारायची काय गरज नाही. तर बघा, हा फोटो म्हणजे ऑलरेडी म्हणजे इफेक्ट वगैरे मी दिलेला आहे. वाटलं तुम्ही बघू शकता म्हणजे फेस वगैरे एकदम म्हणजे स्मूथ वगैरे केलेला आहे. तर यानंतर तुम्हाला आपला जो हॅपी ॲनिव्हर्सरीचा जो टेक्स्ट आहे तो या ठिकाणी ॲड करावा लागेल. पण त्याआधी तुम्हाला मी एक ब्रश PNG मी दिलेली आहे. ती PNG या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायची. तर बघा भावना, मी म्हणजे आपली जी ब्राऊन कलरची जी ब्रश PNG आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. ती तुम्हाला या ठिकाणी ॲड करायची व या म्हणजे हा जो ब्रश आहे त्या ब्रशला पण तुम्हाला इफेक्ट द्यायला लागेल. तर या ठिकाणी मी आधी इथं लॉक करून घेतो. त्यानंतर बघा इथं या ठिकाणी सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला जरा इफेक्ट चेंज करायचा. या ठिकाणी मी हार्ड लाईटचा इफेक्ट मारला आहे. वाटतं तुम्ही जर लुमिनोसिटीचा इफेक्ट जर मारता मग तो म्हणजे थोडा असा
ब्लॅकमध्ये दिसेल, तर मग त्यामुळे तुम्हाला हार्ड लाईटचा तिथे इफेक्ट द्यावा लागेल. या ठिकाणी मी हार्ड लाईटचा इफेक्ट देखील आता दिलेला आहे व येते. यानंतर तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे आपल्या एनिव्हर्सरीचा, तो टेक्स्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर बघा भावना, बघा या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जास्त काय करायचं भावना, तुम्हाला फक्त म्हणजे एकदम ते सिंपल पद्धतीने एकदम म्हणजे असं लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं जे इफेक्ट वगैरे द्यायचे जे काम होतं ते आपण झाले आहे. तर या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जर काय शुभेच्छा वगैरेंचं काय वाक्य वगैरे टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. मी आता तुम्हाला या ठिकाणी आपलं जे वाक्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी लावून दाखवतो. तर भावना मी म्हणजे एक बॉक्समध्ये मी असं म्हणजे ते इफेक्ट वगैरे या बॉक्सला आज मी इफेक्ट देऊन याच्यामध्ये जे शुभेच्छांची जे म्हणजे आपल्या वाक्य असतील ते या ठिकाणी मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आधी ते या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. इथे या ठिकाणी मी ॲडजस्ट केलं व याला देखील आता तुम्हाला इफेक्ट द्यावा लागेल. तर याला आपण आता सॉफ्ट लाईट तेव्हा इथं ओव्हरलेच्या खाली सॉफ्ट लाईटची जी इफेक्ट आहे ते आपण या ठिकाणी आज देणार आहे. तर बघा इथं आहे बघा या ठिकाणी आता आपला इफेक्ट बसलेला आहे. तर बघा बॅक करून दाखवतो बघा आपला हा नॉर्मल आहे व इफेक्ट दिला बघा असा इफेक्ट बसणार आहे. यानंतर आपलं जे वाक्य असेल किंवा म्हणजे शुभेच्छांचं जे टेक्स्ट असेल ते या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे. बघा या ठिकाणी बघा मी तुम्हाला लावून ते देखील लावून दाखवतो. लावून बघा तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ते या ठिकाणी मला सेट करायला लागेल. तर भावांनो, या ठिकाणी आपली ही जी डिझाईन आहे ती पूर्णपणे कंप्लीट झाली आहे भावांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की हिचे इफेक्ट वगैरे म्हणजे आपण कशा पद्धतीने मारले. तर भावांनो, जास्त काय नाही या व्हिडिओमध्ये फक्त आपण दोनच इफेक्ट सांगितले आहे. एक तर लुमिनिसिटी जे आपण फोटोला मारतो व दुसरा इफेक्ट म्हणजे हार्ड लाईट जे आपण ब्रशला आणि त्याला आपला जो टेक्स्टचा जो बॅकग्राऊंड होता त्याला जे मारले आहे. तर भावांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भावांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.